तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या जज सपोर्ट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत डिप्लोमाची इंजिनिअरिंग कॉलेजची काही माहिती. तर ते पण गव्हर्नमेंट कॉलेज. तर ते नेमकीच घेणार आहे, मी पूर्ण नाही घेणार. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब लवकर करून टाका आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा व्हिडिओला जर ते डिप्लोमा कॉलेज पाहत असतील तर. आणि इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल पर या चॅनलवरती खूप माहिती मिळत असते मित्रांनो. तर त्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब लवकर करून टाका मित्रांनो. तर चला जाऊया डायरेक्टली व्हिडिओकडे. तर आपला व्हिडिओ कायबद्दल आहे तर मेन म्हणजे आज डिप्लोमा कॉलेज म्हणजे की 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. खूप मोठे डिप्लोमा कॉलेजची माहिती बघत आहात हो ना. तर तुमच्यासाठी मी पूर्ण माहिती आणलेली आहे, बट तुम्हाला फक्त मी कट ऑफ सांगणार आहे आणि ते कोणती ब्रांच आहे ते सांगणार आहे. ओके, तर इथं ना आपण फर्स्ट कॉलेज घेऊ. मी नंबर वाईज कॉलेज लावलेले नाहीत, जे आलं ते सांगतो आहे तुम्हाला. बट तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर यामध्ये सर्व ऑल महाराष्ट्राचे डिप्लोमा कॉलेजेस आहे. तुम्ही इथं बघू शकतात, खूप पेजेस आहे, 1 ते 1,500 पेजेस आहे. इथं तुम्ही थांबू शकतात. तर ते कसं पाहिजे तुम्हाला सांगू का. इथं बघा सर्च बार असतो, सर्च बारमध्ये इथं सर्च करायचं आहे. मी इथं सर्च करून दाखवतो तुम्हाला, जळगाव गव्हर्नमेंट. ओके, तर इथं मी जळगाव टाकलं. ओके, जळगाव टाकलं मी फक्त. इथं जळगाव टाकल्यानंतर इथं बघा तुम्हाला सर्च थोडा टाईम लागत असतो मित्रांनो. ओके, तर हे 00वरती दिसतंय तुम्हाला. ओके, तुम्हाला 00 दिसतंय ना, ते 00ला आता तुम्ही बघा इथे जळगाव येईल. थोडं सर्च व्हायला टाईम लागतो याला. तर बघा मित्रांनो, हे सर्च झालेलं आहे. मी मी सांगितलं तुम्हाला की थोडा टाईम लागत असतो त्याला. ओके, तर इथं बघा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव इथं आलेलं आहे. वरती तुम्हाला दाखवणार नाही, वरती तुम्हाला दुसरंच काहीतरी दाखवायला. ओके हो ना. तर इथं तुम्हाला आपण खालती जळगाव गव्हर्नमेंटचं दाखवतो मी तुम्हाला. ओके, तर जळगाव गव्हर्नमेंटचं दाखवतो. कुठं गेलं जळगाव गव्हर्नमेंट, वापस सर्च करू एकदा. तर बघा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव आलेला. इथं सिव्हिलचा कट ऑफ दाखवते, बट तुम्हाला सिव्हिलची माहिती सांगतो मी, सर्व तुमच्या सांगतो तसं. ओके, तर सिव्हिलसाठी इथं कट ऑफ आहे. मायनॉरिटीची सीट आहे इथं, हे मायनॉरिटीच्या सीटचे कट ऑफ आहेत मित्रांनो. ओके, तर तुम्हाला सांगतो पूर्ण डिटेल. ओके, तर तुम्हाला मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सिव्हिलचे तुम्हाला कट ऑफ सांगतो. तर हे डिस्ट्रिक्ट सीट आहे. ओके, डिस्ट्रिक्ट सीटसाठी आहेत. तर इथं GOBC. ओके, तर GOBC H म्हणजे जेंट्ससाठी. ओके, G म्हणजे जेंट्स, OBC कॅटेगरी असते मध्ये, H म्हणजे होम आणि O म्हणजे अदर युनिव्हर्सिटी. ओके, तर होम युनिव्हर्सिटी कट ऑफ आहे. होम युनिव्हर्सिटीसाठी हा कट ऑफ आहेत सिव्हिल इंजिनिअरचा 89.60%. आणि तेच म्हणजे आता खालती तुम्ही बघू शकतात N. ओके, तर याचं इथं SCचा कट ऑफ दिला आहे जेंट्ससाठी 77% आणि STचा कट ऑफ दिलेला आहे अदरवाल्यांसाठी दिलेला आहे 78.20%. ओके मित्रांनो, तुम्हाला कट ऑफ समजलेच असतील इथं सगळे. तर जेंट्स म्हणजे मुलं, ओके, आणि लेडीज म्हणजे मुली. ओके, समजलं ना तुम्हाला तितकं. तर इथं फक्त ते कोडिंग लिहिलेली असते, ते कोड तुम्हाला समजून घ्यायचे. तर काही मुलांना नाही समजत नसतात. ओके, तर इथं जेंट्स OBCसाठी आहे 73% आहे तुम्हाला इथं 73.20% कट ऑफ लागलेला आहे. बट तुम्हाला एक सांगू का, कट ऑफ हे कमी लागत असतात, फक्त ते कट ऑफ दिसले जातात की हायेस्टवाला किती उचलला आहे, लोएस्टवाला किती उचलला. तर तुम्ही ट्राय करत बघा आणि मस्तवाले कॉलेज टाका, तेव्हा तुम्हाला कॉलेज मिळेल मित्रांनो. ओके, तर इथं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे जळगावचं आता बघूया आपण कम्प्युटर इंजिनिअरसाठी कट ऑफ किती गेला आहेत. तर हे आपण आपलं बघूया. ओके, तर इथं दाखवतो तुम्हाला. इथं गेलेलं आहे स्टेट सीट आहे. ओके, हे तुम्हाला सर्व सांगतो, स्टेट सीट आहे. तर इथं STसाठी गेलेलं आहे, लेडीज STसाठी तर 72.40% गेला आहे. आणि NTसाठी लेडीज NTसाठी गेला आहे 91% आणि लेडीज OBCसाठी गेलेला आहे 92%. आणि ओके, अरे हा दुसराच आहे काहीतरी. ओके, तर ओपनसाठी गेला आहे 93%. ओपनसाठी 93% गेलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो अजून PDF खालतीवरती झाली होती आपली. तर इथं दाखवतो तुम्हाला आता जेंट्स ओपनसाठी लागला आहे 93.60% आणि ते पण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी. ओके, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी. ओके, तर NGOBCसाठी गेलेला आहे 92%. ओके, आणि त्यात म्हणजे दुसरा म्हणजे म्हटलं जर तर SC STचं तुम्ही मला सांगितलेलंच आहे. तर दुसऱ्या ब्रांचचं बघूया. तर इथं IT साठी गेलेलं आहेत, जेंट्स OBCसाठी गेलेला आहेत. तर होम युनिव्हर्सिटीसाठी 91.67% आणि STसाठी गेलेला आहेत 91% होम युनिव्हर्सिटीसाठी. मी तुम्हाला सर्व हे होम युनिव्हर्सिटीसाठी सांगतो आहे, होम डिस्ट्रिक्टसाठी. ओके, तर इथं ओपनचा होमचा गेला आहे 91% आणि लेडीज OBCचा गेला आहे इथं 91.20% आणि
पुढचं 91% ही वेगळी कॅटेगरी. ओके, तर खाली येतो आता NT2H. ओके, लेडीजसाठी 86.60% गेलेला आहेत. आणि खालती पण STसाठी जेंट्स STसाठी लागला 92%. ओके मित्रांनो, तुम्हाला हे तर समजलंच असेल. आता TWS काय असतं? TWS म्हणजे तुम्हाला माहिती आहे 91चा गेलेला आहे कट ऑफ. TWS म्हणजे की ज्यांना हायेस्ट मार्क असतात ना त्यांना ट्युशन फीज वगैरे माफ असतात. अरे मित्रांनो, तुम्हाला एक सांगू, TWS म्हणून काही भरा नको तुम्ही, सिंपल म्हणणं भरा, कारण की ते शिष्यवृत्ती वगैरे सर्व मिळतं. कारण की तुम्हाला फीज ही नाही सारखी असते, 5 ते 6 हजार तुम्हाला गव्हर्नमेंटची फीज असते मित्रांनो. ओके, तर तुम्ही बघू शकतात. तर इथं तुम्हाला अजून ब्रांच दाखवून देतो तुम्ही. इथे इलेक्ट्रिकल ब्रांच किती गेला आहे तुम्हाला असे फक्त ब्रांच सर्च करायच्या आहे वरती कॉलेजची आणि बघू शकता तुम्ही. ओके, तर इथं ओके इलेक्ट्रिकलसाठी किती गेला आहे. बट मित्रांनो इथं ना हात लागल्यानंतर ना चाललं जातं ते मित्रांनो. ओके, तर इथं होम डिस्ट्रिक्टसाठी गेलेला आहे, तर दाखवतो तुम्हाला. ओपनसाठी गेलेला आहे, जेंट्स ओपनसाठी होम युनिव्हर्सिटीसाठी गेलेला आहे 88.40% आणि STसाठी गेलेला आहे, जेंट्ससाठी होम 85.20% आणि जेंट्स NTसाठी गेलेला आहे 83.20%, 83.80% आणि जेंट्स OBC Hसाठी गेलेला आहे 87.60% आणि इथं L ओपन लेडीज ओपन ओके साठी गेलेला आहे होम युनिव्हर्सिटीचा 91% आणि STचा लेडीज STचा गेलेला आहे होम युनिव्हर्सिटीसाठी 84.40% आणि ती कॅटेगरी दुसरी चालली आहे. ओके, आणि जेंट्स OBCसाठी गेलेला आहे होम युनिव्हर्सिटीसाठी 82%, 82.80%. ओके मित्रांनो, तुम्हाला दिसलंच असेल की इथं खूप कॉलेजेस दाखवलेले होते मी तुम्हाला. हो ना, तर अजून आपण दुसरं कोणतं तरी बघूया. तर तुम्हाला दाखवतो आणखीन सर्च आपण इथंच बघूया. ओके, तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक. ओके, नाशिकचं घेऊया आपण आता. इथं ब्रांच बघूया आपण कोणत्या नाशिकला, तर नांदुरा गेले आपण. तर इथं नाशिकसाठी घेऊया आपण दुसरी ब्रांच दाखवली तुम्हाला, सिव्हिल ब्रांच घेऊया आपण नाशिकची, तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक. ओके, तर हे ऑटोनॉमस आहे. ओके, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे. तुम्हाला सांगू का, इथे बघा तुम्ही ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस बघू शकतात. स्टेटस काय आहे याचं? ओके, दिसतंय ना तुम्हाला, मी मार्क केलं बघा. स्टेटस काय याचं? गव्हर्नमेंट ऑटोनॉमस. हे कॉलेज ऑटोनॉमस डिप्लोमा कॉलेज आहे. ओके, तर याचं डिस्ट्रिक्ट सीट किती आहेत तर ते दाखवतो तुम्हाला. ओके, तर हे खालतीवरती होत आहे यार. तर इथं नाशिक सर्च करूया आपण, NASHIK नाशिक सर्च केलेलं आहे. ओके, तर सर्च होतं आपलं. तुम्हाला माहिती याला थोडा टाईम लागत असतो मित्रांनो. थोडा व्हिडिओ हा मोठा होत आहे कारण की मी याला क्रॉप नाही करत आहे, त्यामुळे तर हा व्हिडिओ थोडा मोठा होणारच आहे. कारण की ते तुम्हाला पूर्ण बेसिक डिटेल मी काहीही न एडिट करता तुम्हाला दाखवत आहे, तर त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मित्रांनो. ओके, तर इथं दाखवतो तुम्हाला फर्स्ट ब्रांच आपली. इथं तुम्हाला हे काही कामाची नाही, म्हणजे आहे ब्रांच कामाची. तुम्हाला मेनवाला सांगतो मी सर्व. सिव्हिलमध्ये इथं कट ऑफ लागलेला आहेत. जेंट्स ओपन होम युनिव्हर्सिटी होम डिस्ट्रिक्टचा लागला आहे 90% आणि SCचा लागला आहे जेंट्सचा 81%. हे सर्व कट ऑफ मी जेंट्सचे सांगत आहे मित्रांनो. ओके, तर STचा लागला आहे 78.60% आणि NTचा लागलेला आहे 84.60% आणि जेंट्स OBC होमचा लागला आहे 80.20% आणि लेडीज ओपनचा, आता लेडीजचं सांगतो आहे, लेडीज ओपनचा लागला 93%, लेडीज SCचा लागला आहे 78% होम डिस्ट्रिक्टसाठी. ओके, आणि OBC Hचा लागला आहेत. ओके, तो लागला आहे 93.40% आणि NPHCHचा लागला आहे 85.40% आणि OBCचा लागला आहे 82.40%. तुम्ही अप्लाय करा मित्रांनो, तुमचा नंबर हा 100% लागणार आहे, मी तुम्हाला सांगतो. ओके, तर लवकरात लवकर अप्लाय करा. आणि प्रायव्हेट कॉलेजेस पण खूप आहेत, तर प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही अप्लाय करू शकतात. फीज कमीच असते प्रायव्हेट कॉलेजची, काही जास्त नसते, बट स्टार्टिंगला तुम्ही प्रेफरन्स द्यायचा तो म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजांना, तेव्हा तुम्हाला टाकायचं आहे. तर चेक करायचं ऑटोनॉमस कॉलेज, नॉन ऑटोनॉमस कॉलेज. ओके, तर इथं दिलेलं आहे कम्प्युटरचं दिलं आहे इथं. ओके, तर होम डिस्ट्रिक्टसाठी गेलेला आहे, जेंट्स ओपनचा गेलेला आहे 93.60% आणि नॉन टेक्निकल सीट. ओके, टेक्निकल सीट असतात, नॉन टेक्निकल सीट असतात. ओके, तर नॉन टेक्निकलसाठी गेलेला आहे, इथं गेलेला आहे 74% तो ओपनचा आणि हा दुसरा वेगळाच आहे काहीतरी. ओके, तर तुम्हाला ते याची अर्थ लागत असतील ना मला सांगा, कमेंट करा, मी पूर्ण बेसिक डिटेल बनवून देईन तुम्हाला. ओके, तर इलेक्ट्रिकल इंजिनियरचा इथं गेलेला आहेत. जेंट्स ओपनचा होमचा गेला आहे 92% आणि NTचा गेलेला आहे 86% जेंट्सचा आणि जेंट्सचा NTचा गेला आहे 93चा गेला आहे 70.6% आणि जेंट्स OBC Hचा गेला 87% आणि लेडीज ओपनचा गेलेला आहे 89.20% आणि ते दुसरंच आहे 86% HCH काहीतरी आणि VJNTचा गेलेला आहे 76%.
आणि हो मित्रांनो, कट ऑफ कसे वाटले तुम्हाला ते पण सांगा. आणि अजून कट ऑफची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब लवकर करून टाका. आणि मला कमेंट सांगा की करून कोणत्या कॉलेजची तुम्हाला कट ऑफ पाहिजे. तुम्ही या प्रकारे सर्च करा. खूप सारे कॉलेज हे 1223 पेजेस आहे. यावरती खूप सारे कॉलेज आहे. यामध्ये 250-300 कॉलेजेस तर इथं आरामशीर अवेलेबल आहेत. 300-400 कॉलेज. तर इथं तुम्ही सर्च केला कॉलेजचं नाव आणि इथं तुम्ही सर्च करू शकतात, पूर्ण माहिती घेऊ शकतात मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब लवकर करून टाका असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तर थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय.